नमस्कार. तर पुन्हा तेच. आता काही लोक डायरेक्ट चौथ्या एपिसोड पासून बघणार आहेत. अहो पण अशाने नाही कळणार तुम्हाला. चौथा एपिसोड बघण्याच्या आधीचे 3 एपिसोड बघा, म्हणजे व्यवस्थित लिंक लागेल. कारण काय, वेब सिरीजचं नावच आहे कहां शुरू कहां खतम. म्हणजे अजीब दास्तां है ये, कहां शुरू कहां खतम असं आहे ते. आता कहां शुरू आणि कहां खतम यामधली जी स्पेस आहे ना, ती गोष्ट म्हणजे ही वेब सिरीज. पहिल्यापासून स्किप न करता बघा, म्हणजे सगळं आपोआप कळेल. तर आदित्य एका खोलीत येतो आणि त्याला खोलीत आणखी एक जण भेटतो. कोण येतो बघा. तगस्वाहेया. कोण आहेस तू? लांब लांब लांब. तबाजिया, रुबका, कनो. हे अजिबात घाबरू नकोस. तुझीच वाट बघत होतो मी. माझी? घाबरू नकोस, मी तुझा मित्र आहे. तुला 7 प्रश्न सोडवायचे आहेत की नाही? हा, 7 प्रश्न सोडवायची आहे. तुम्ही कोण आहात? मी मिहिर राज्याचा राजा ओजस. पण मग कुठून आलो, कसा आलो ते मला विचारू नकोस. जे काय माहित ते या वाड्यालाच माहित. एक विचारू? तुम्ही मगाशी अशी ती चुटकी वाजवली आणि स्पष्ट मराठीत बोलू लागला. आणि तुमच्याकडे काही असं पॉवर वगैरे आहे का? एकच. इथे जो येतो त्याच्या भाषेत मी बोलू शकतो. पण ते काय तुमचं राज्य, मिहिर राज्य कुठे आहे ते नक्की? एका चित्रकाराच्या कल्पनेतलं राज्य आहे ते, आणि त्याच चित्रकाराच्या कल्पनेतला मी राजा आहे. पण ते चित्र या हवेलीत कसं आलं ना ते मला नाही माहित. पण जे काय माहितीये ते या वाड्यालाच माहितीये. मी मगाशी बघितलं की तुम्ही ते मी चित्रात होतात. यातनं बाहेर कसं काय आलात तुम्ही? मी नाही, माझ्यासोबत त्या 7 गोष्टी सुद्धा बाहेर आल्या आहेत आणि या वाड्यात हरवल्या आहेत. 7 वस्तू म्हणजे ते 7 प्रश्न? बरोबर. त्या चित्रकाराचं चित्र तुला पूर्ण करायचं आहे. त्या 7ही गोष्टी तुला इथे आणून द्यायच्या आहेत. एकदा की हे चित्र पूर्ण झालं की दरवाजा आपोआप उघडणार. अच्छा, म्हणजे मला त्यातली एक वस्तू इथे आणून द्यावी लागेल. आणि मग त्या भिंतीवरच्या उभ्या रेषा आहेत, त्या रेषेवरती आपोआप एक आडवी रेषा येणार. मग मला सांगा त्या वस्तू कुठल्या आहेत, मी आणतो शोधून. पण खूप कठीण आहे ते. पण घाबरू नको, मी तुझ्या सोबत असेल. ओके, मग त्या वस्तू कुठल्या आहेत सांगा ना. या चित्राचं एक छोटं चित्र तळघरात आहे, ते घेऊन ये. म्हणजे त्या वस्तू कुठल्या कुठल्या आहेत ते तुला कळेल. आणि ते छोटं चित्र सुद्धा त्या मोठ्या चित्रात आहे. म्हणजे हाच तुझा पहिला प्रश्न. पण तळघरात. तळघरात? ते चित्र त्या तळघरातल्या एका भिंतीवर लावलंय. पण त्या भिंतीपर्यंत पोचणं खूप अवघड आहे. त्या तळघरात मोहमाया आहे. तिच्यापासून दूर राहिलास तरच तू त्या चित्रापर्यंत पोहोचू शकतोस आणि ते चित्र इथे आणू शकतोस. पण लक्षात ठेव, तिथे लोक असतील, त्यांच्याशी अजिबात बोलायचं नाही. बाताच्या नाम. काय? मनाचा ताबा. तुला तुझ्या मनावर ताबा ठेवावा लागणार. पण राजा ओजस, तुम्ही पण चला ना माझ्यासोबत त्या तळघरात.
माझ्या मनावर ताबा राहणार नाही. आणि मी तुझ्या सोबत आलोच तर आपल्याला हे चित्र कधीच भेटणार नाही. असं काय त्या तळघरात? बरंच काही. मी खूपदा प्रयत्न केला पण मला मोहमायाने हरवलं. जा लवकर आणि लक्षात ठेव, त्या मोहमायापासून लांब राहायचं. फक्त आणि फक्त त्या चित्रावर फोकस करायचा. अरे बघत काय बसलाय? चल चल, निघ निघ बाहेर. अरे बघतो काय, जा ना. हा चाललो तळघरात. सेटवर चला यार. आई, ए भाई, बरं झालं भेटला. बरं ऐक, ते ऑडिशन देऊन टाक बरं का. मी बोललोय त्यांच्या सोबत. हो ना. हा. इथे किती चांगला अभिनय केला ना तरी तो दिसणार कुठे जाऊ यार. दे मरू दे. मी तुला काय सांगतोय, सेटवर जायचं आणि लगेच ऑडिशन देऊन टाकायचं. तू काय काम करतोय? मी ए शिवा, अरे अरे या 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 सर. सर काय ऍक्टिंग केली तुम्ही, वा एक नंबर, लय आवडली मला. अरे करून घेतो थोडासा अभिनय. नाही हो सर, तुमचा अनुभव दिसतो माहिती का? अच्छा. तुम्हाला सांगतो, मी फक्त डोळे बंद केले आणि तुमचा आवाज ऐकत होतो. अहो तुमच्या आवाजात काय दरार आहे. प्रत्यक्ष राजा ओजस बोलतोय असं वाटतं. तुमच्या थिएटरचा अनुभव आहे ना सर, स्पष्ट दिसतो माहिती का. असं वाटतं की एक प्रत्यक्ष असा एक मोठा राजा आमच्या समोर उभा आहे असं वाटतं. फार भारी वाटतं. अरे हं? कुठे गेले? आता तिथंच होते. राजा ओजस हा नाही सुधारणार बोगस. चल चल तिकडे. तुझा नंबर दे ना मला. उठ ना भाऊ. अरे हस ना. हॅलो. काय राजा ओजस कपडे काढून ऑडिशन देतो? आता काय आयडल मूवी जाणार आहे का? अरे मग तसं सांग ना, राजाचे कपडे काढून नॉर्मल कपड्यावर ऑडिशन देतोय ते. भोगस आहे रे हा, भोगस आहे राजा ओजस. अरे पण त्याच्या आता एंट्री ना. ठेव तू. खरं तर आहे ना, अभिनयाचे बारकावे तुझ्याकडून शिकावे. अरे पुढचा सुपरस्टार आहे तू, सुपरस्टार. बस बस, नका मस्का मारू. जातो मी, पण आल्यानंतर मला वॉटरमेलन ज्यूस पाहिजे. ते यामिनीला देतात तसा. 2 देतो तुला. हा पण जा लवकर. हा सर, आदित्य तळघरात गेला. अरे वा, आम्हाला वाटलं आदित्य तळघरातून बाहेर आला. नॉनसेन्स. आम्हीही बघतोय ते. सॉरी, एक्साइटमेंटमुळे बोललो. मिस्टेक माय. श्वरी, आदित्य भिंतीजवळ पोहोचेल ना?
हो. जर मनावर ताबा ठेवला तर जर मनावर ताबा ठेवला तर नक्की काय असेल या तळघरात? कुठली मोहमाया आदित्यला भिंतीपर्यंत पोहोचण्यास अडचण ठरू शकणार आहे? बघूयात नेक्स्ट एपिसोड मध्ये.